आपल्या महाराष्ट्रामधलं असं एक मंदिर ते डायरेक्ट 2 रेल्वे ट्रॅकच्या मध्यात उभं आहे आणि याच्या मागचं कारण तर खूपच वेगळं आहे डायरेक्ट तुम्हाला नसेल माहिती तर मी सांगतो, पण त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका. बाकी तुमचा बुध जात होता बुवा आज अशा एक ठिकाणी ज्या ठिकाणी जेव्हा आपल्याला आई बोलवते ना तेव्हाच आपण जाऊ शकतो. मी खूप दिवसापासून तिथे जाण्याचा विचार करत होतो आणि आज योगायोगासाठी तिथे एक कार्यक्रम होता आणि त्यासाठी आपल्याला निमंत्रण आलं होतं. एक प्रकारे आईनेच आपल्याला तिथं बोलवलं होतं. शेवटी पोहोचलो बुवा आपण त्या ठिकाणी. पोहोचल्या आपण आधी गेलो डायरेक्ट आईचं दर्शन घ्यायला. तर हे मंदिर आहे सती मातेचं ना, अमळनेर पासून जवळपास 8 ते 9 किलोमीटर दूर. याचा विषय असा आहे जेव्हा इथं नवीन रेल्वे लाईन पडत होती ना तर हे मंदिर रेल्वे लाईनच्या रस्त्यात येत होतं, म्हणून मंदिर काढण्यासाठी त्यांनी जेसीबी बोलवलं आणि ते जेसीबी बंद पडलं बुवा. असं करत करत त्यांनी 8 ते 9 जेसीबी बोलवले, पण सर्व जेसीबी इथं येऊन बंद पडत होते. शेवटी इंजिनियरला सती आईचं सत मानावंच लागलं म्हणून त्याने रेल्वे लाईनचा प्लॅन चेंज केला आणि आजही हे मंदिर 2 रेल्वे लाईनच्या मधात जसंच तसंच उभं आहे. कशी वाटली बो तुम्हाला या मंदिरामागची स्टोरी? आणि कमेंट मध्ये जय सती माता नक्की टाईप करा. मी वाट बघतोय तुमच्या कमेंटची. आणि एक मराठी माणूस असाल तर एक मराठी व्लॉगरला फॉलो नक्कीच करा. शेवटी आणखी एकदा बो सती माता की जय.